सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। येत्या 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे। नवरात्रीचा सण हा स्वच्छता, सात्विकता आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं। नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये अनेक जणांच्या घरामध्ये घट बसवलेले असतात, देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्रीने देवीची मनोभावे पूजा, आराधना आणि सेवा करत असतात। परंतु या सर्व गोष्टी करत असताना कळत न कळत आपल्या हातून काहीतरी चुका घडत असतात की ज्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचं किंवा व्रताचं फळ मिळू शकत नाही। त्यामुळे नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी चुकून देखील करायच्या नाहीत, कोणत्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये काही नियमांचं आणि संयमांचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, कारण की नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा करतो, आराधना करतो, सेवा करतो, त्याच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते। तर मी काही अशी कामे आज जी आहेत तर ती नवरात्रीमध्ये आपल्याला चुकून देखील करायची नाहीत। तर तुम्ही या नियमांचं पालन तर ह्या दिवशी केलं, या नवरात्रीमध्ये केलं तर केलेल्या व्रताचं, सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचं व्रत देखील पूर्ण होणार आहे। अशी सविस्तर माहिती मी आज या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत अवश्य बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेक जण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार आपापल्या कुळाचाराप्रमाणे घटस्थापना करत असतात आणि आपण सर्वजणच या 9 दिवसाच्या दरम्यान आपापल्या यथाशक्तीनुसार देवीची पूजा, आराधना, सेवा करत असतो। मग त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल, अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं असेल, देवीच्या मंत्राचा जप करायचा असेल, काही ना काही सेवा आपल्या चालू असतात। त्याचबरोबर रोजची आरती, नैवेद्य, माळ, पाणी अशा सेवा आपण करत असतो। शक्यतो नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तरी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकून देखील घालायचे नाहीत। तर नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितला आहे, त्यामुळे नवरात्रीच्या दिवसामध्ये आपण चुकून देखील काळे कपडे घालायचे नाहीत। त्यानंतरचा दुसरा नियम म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते, अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो, साक्षात देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना वास करत असते। या दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण हे मंगलमय ठेवायचं आहे, म्हणजे या दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही भांडण, तंटा, कटकटी, वादविवाद, अपशब्द बोलणे, शिव्याशाप देणे हे आवर्जून टाळायचं आहे किंवा इतरांशी खोटे बोलणे, वाद करणे, रागवणे, एकमेकांवरती चिडणे या गोष्टी आपल्याला या दिवसामध्ये शक्यतो टाळायच्या आहेत, कारण की नवरात्रीचे 9 दिवस अतिशय पवित्र आणि सात्विक मानले जातात। त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा करायची आहे। त्यामुळे आपण आपल्या घरातील वातावरण बिघडू द्यायचं नाही, कारण की आपण इकडे देवीची सेवा, उपासना करत असतो आणि असं काही आपण कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही। त्यामुळे अशा गोष्टी ज्या काही आहेत तर त्या शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा। या दिवसामध्ये देवीला स्वच्छतेबरोबर शांतता सुद्धा तितकीच प्रिय आहे, त्यामुळे या 9 दिवसामध्ये तरी तुम्हाला या गोष्टींचं, या नियमांचं पालन अवश्य करावं लागणार आहे। यापुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्या घरामध्ये कोणीही गाय, कुत्रा, मांजर असं जर काही दारामध्ये आलं तर त्यांना आपण थोडे का होईना काहीतरी खायला द्यायचंय। कोणी भिक्षुक जरी आला असेल तरी देखील त्यांना तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही, थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यायचं आहे। मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल, ज्यामध्ये जर सवाशण स्त्रिया असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांना सुद्धा काही ना काही तुम्हाला द्यायचं आहे। मग तुम्ही एखादा फळ देऊ शकता, दूध, चहा, पाणी किंवा किमान हातावर थोडीशी साखर का होईना अवश्य द्यायची आहे, कारण की या दिवसामध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरात येईल हे सांगता येत नाही। त्यामुळे या 9 दिवसामध्ये आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही। त्यातल्या त्यात एखादी सवाशण स्त्री असेल तर तिला पण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर द्यावी। तर हे सुद्धा नियम तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा। घटस्थापना म्हणजे आपल्या कुलदेवतेची सेवा असते, कुलचार असतो, तर त्यामुळे काही नियम पाळणे हे देखील आपल्याला तितकंच गरजेचं आहे। तसेच या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दाढी करू नये, नखे कापू नये, केस कापू नये, लिंबू देखील कापू नये असं सांगितलं जातं।
पुरुषांना दाढी करायची असेल, केस कापायचे असतील, नखे कापायचे असतील किंवा स्त्रियांना पण केस कापायचे असतील, नखे कापायचे असतील तर ते आपण एक दिवस अगोदर नवरात्रीच्या करू शकतो. परंतु नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला अशा गोष्टी चुकून देखील करायच्या नसतात. अशा गोष्टी जर आपण नवरात्रीच्या आधी केल्या तर पुढच्या 9 दिवसामध्ये तरी आपल्याला या गोष्टी करण्याची आवश्यकता भासणार नाही. नवरात्रीमध्ये लिंबू कापू नये. नवरात्रीमध्ये लिंबू कापणं हे यज्ञासारखं मानलं जातं. त्यासाठी नवरात्रीमध्ये लिंबू कापलं जात नाही, शिवाय खाल्लं देखील जात नाही. नवरात्री झाल्यानंतर तुम्ही या गोष्टी कराव्यात. त्यानंतरचा पुढचा नियम असा आहे की नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला घरामध्ये घटस्थापना आपण केलेली असते, घट बसवलेले असतात. मग अनेक स्त्रियांना घट बसवल्यानंतर किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचण येते. जर घटस्थापना केल्यावरती 2-3 माळी झाल्यानंतर अडचण आली तर घरातील कोणालाही घटाची पूजा किंवा घटाला माळपाणी करायला सांगावे. तुम्ही मात्र शक्यतो कुठेही स्पर्श करू नये, कारण की देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांना तुम्ही घटाची रोजची पूजा आणि घटाला माळपाणी करायला सांगू शकता. नवरात्री दरम्यान एखाद्या स्त्रीला अडचण आलेली असेल तर त्या स्त्रीने 5 दिवस जे विटाळाचे आहेत तर ते पूर्णपणे पाळावे. जर घरामध्ये दुसरं कोणी करायला असेल तर अवश्य पाळावं, कारण की आपल्या घरामध्ये घट बसणार आहे. तर म्हणून आपल्याला एवढ्या दिवसामध्ये घराची स्वच्छता आपण केलेली असते. त्यानंतर जर अशी शिवताशिव सगळीकडे केली तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. तर त्यासाठी आपण केलेल्या व्रताचं आपल्याला पूर्ण फळ मिळू शकत नाही जर आपण अशा वेळेस इकडे तिकडे कामे करत राहिलो. शिवता शिवत होते असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे शक्यतो पाळण्याचा प्रयत्न करावा. आपण एरवी तरी कधीही पाळत नाही, परंतु पाळलं तरी देखील चालतं. परंतु या 9 दिवसांमध्ये आपण साक्षात देवी आपल्या घरामध्ये विराजमान झालेली असते आणि तिचा वास सर्वत्र आपल्या घरामध्ये असतो. तर शक्यतो हे 4-5 दिवस तरी आपल्याला पाळायचे आहेत. त्यानंतरचा पुढचा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. नवरात्रीचे 9 दिवस असतात ते सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले जातात. या दिवसामध्ये सर्वात जास्त महत्त्व पवित्रता, शुद्धता, स्वच्छता आणि सात्विकतेला आहे. त्यामुळे या दिवसामध्ये मांसाहार चुकून देखील करू नये. त्याचबरोबर धूम्रपान, मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे वर्ज करावे, टाळावे. मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो तरी देखील बाकीच्यांनी सुद्धा या नियमांचं पालन अवश्य करावं. त्यानंतरचा पुढचा नियम सांगायचा तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावलेला असतो. अखंड दिवा लावलेला असताना कोणीही कुठेही घराला कुलूप लावून जाऊ नये. कोणालाही कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरी एक तरी सदस्य नक्की असावा, कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असल्याने ही अखंड ज्योत आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने विझू द्यायची नाही. त्याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. तरीसुद्धा तुम्ही जर नोकरीनिमित्त बाहेर जात असाल तर सकाळी जाऊन संध्याकाळी माघारी येत असाल तर सकाळी जाण्यापूर्वी दिव्याची काजळी काढून दिव्यामध्ये तेल घालून जावे. मग तुम्ही जाऊ शकता आणि संध्याकाळी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे. ही गोष्ट मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवावी. कोणीही बाहेरून कुठेही जाऊन आला तरी स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्याला या दिव्यामध्ये योग्य त्या प्रमाणामध्ये तेल घालायचं आहे. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये उपवास धरलेले असतात तर त्यांनी शक्यतो दिवसामध्ये झोपणं टाळावं. उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवरती झोपावं. तुम्ही जमिनीवरती झोपू शकत नसाल तर फक्त चटईवरती झोपावं. मात्र झोपेसाठी तुम्ही पलंग, बेड, गादी वापरणं पूर्णपणे टाळलं पाहिजे. हे जे काही नवरात्रीचे 9 दिवस गादीशिवाय झोपायचं असतं. त्याचबरोबर नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये चामड्यांच्या वस्तू आपल्याला चुकून देखील वापरायच्या नाहीत. त्यामध्ये चप्पल असो, पर्स असो, बेल्ट असो अशा कोणतेही चामड्याच्या वस्तू 9 दिवसामध्ये आपण चुकून देखील वापरू नये. चामड्याच्या वस्तू या अशुद्ध असतात, त्यामुळे त्या वापरू नयेत. या दिवसामध्ये विकत देखील घेऊ नये. तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यामध्ये क्षमा, उदारता आणि उत्साह आणावा. वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे. उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे. सत्याचे अनुसरण करावे. मनाला संयमात ठेवावे. कोणालाही अपशब्द बोलू नये. अतिशय निर्मळ मनाने, प्रामाणिकपणाने, श्रद्धेने हे व्रत करावे. श्रद्धेने केलेले कोणतंही व्रत हे उत्तम मानलं गेलं आहे, कारण की देव हा भक्तीचा भुकेला असतो. त्यामुळे यथाशक्ती या तुम्हाला जर गोष्टी काही शक्य असतील तर तुम्ही हे व्रत करायचं आहे. तसेच या 9 दिवसांमध्ये कोणीच महिलांचा अनादर करू नका. अर्थात नेहमीच महिलांचा
महिलांचा आदर केला पाहिजे, परंतु या 9 दिवसांमध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे, कारण की नवरात्र हा जो सण आहे तर तो यामध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। त्यामुळे हा सण आपल्या सभोवतालच्या महिलांचा आदर करणारा असावा। देवी पण स्त्री शक्तीचं रूप आहे, त्यामुळे केवळ या 9 दिवसासाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर हा नेहमीच करायचा आहे। तसेच अनेक जणांना पडणारा प्रश्न म्हणजे या दिवसामध्ये कांदा लसूण खाल्ला तर चालतो का? तर ज्या काही धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसूण युक्त पदार्थांचे सेवन करायला तामसी आहार असं म्हटलं जातं, त्यामुळे शक्यतो सात्विक आणि पचायला हलका असा आहार या दिवसामध्ये घ्यावा। या दिवसामध्ये असे काही तामसिक पदार्थ न खाता तुम्ही मातेची सेवा करावी, त्यामुळे शक्यतो पाळता येईल तेवढा आपण पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही जर काही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये मात्र कांदा लसूण चुकून देखील वापरायचा नाही, कारण की दुर्गा मातेला तुम्ही जे काही अर्पण करता त्यामध्ये कांदा लसूण नसणार याची मात्र अवश्य काळजी आपण घ्यायची। तसेच धान्याचा नैवेद्य पण देवीला दाखवू नये असं सुद्धा सांगितलं जातं, त्यामुळे तुम्ही देवीला फळांचा नैवेद्य दाखवू शकता। त्याचबरोबर खीर, मिठाई, मिश्री, साखर अशा गोष्टींचा समावेश नैवेद्यामध्ये असावा। तसेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन सुद्धा करायचं आहे, त्यामुळे या दिवसामध्ये ब्रह्मचर्य पाळावं। त्याचबरोबर या कालावधीमध्ये मासिक धर्म आल्यास योग्य ते नियम सुद्धा चुकवू नयेत। मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे नवरात्रीच्या पूजनामध्ये सात्विकता आणि पवित्रता राखली गेली पाहिजे, याची मात्र विशेष काळजी आपण घ्यायची आहे। त्यानंतरचा पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपण घट बसवलेले असतात। मातीचा जो घट बसवलेला असतो त्याला बरेच जण कलश देखील म्हणतात, परंतु घट असेल किंवा कलश असेल तर तो सुद्धा आपल्याला 9 ते 10 दिवसामध्ये चुकून देखील हलवायचा नाही। कलश आणि अखंड दिवा आपल्याला 9 दिवस अजिबात हलवायचा नसतो। त्याचबरोबर आपल्या घराची देवी देवतांचे टाक ते सुद्धा आपल्याला विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात पहिल्याच दिवशी आपण सर्व देवांना स्नान घालून त्यांची विधिवत पूजा करून विड्याच्या पानावरती स्थापन करतो। ते डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच हलवायचे असतात। दुसऱ्या दिवशी सकाळी देवांना पुन्हा एकदा स्नान घालू नये, आपल्याला नवीन वस्त्रावरती त्यांची स्थापना एकदाच करायची आहे। मात्र त्याआधी या 9 दिवसांमध्ये आपल्याला चुकून देखील देव हलवायचे नसतात, कारण की हे जे 9 दिवसांमध्ये देव असतात तर ते घटी बसलेले असतात असं देखील म्हटलं जातं। या 9 दिवसांमध्ये आपण जो काही घटावरती नारळ ठेवलेला असतो तो देखील आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच हलवायचा आहे। तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जन देखील करू शकता, तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या प्रकारे तुम्ही नारळ जो आहे तर त्याचा वापर करू शकता। बाकी मग घटातील उगवलेलं धान्य, ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला हलवायचा नाही। तसेच बघा, आपण घटातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालतो, परंतु ते पाणी सुद्धा आवश्यक तेवढेच घालावे, कारण की जास्त पाणी घटामध्ये झालं तर धान्य हे कुजतं आणि बुरा येतो, वास येतो, त्यामुळे शक्यतो जास्त पाणी पण घालू नये। त्यामुळे घटाची तर योग्य ती पद्धतीने आपण काळजी घेतली तर घट हा चांगला उगवतो आणि धान्य किंवा घट जेवढे जास्त आणि चांगले उगवतील तेवढी जास्त आपल्या घराण्याची भरभराट होते, त्यामध्ये शेतामध्ये देखील बहर येतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी हे देखील नांदतं। त्यानंतरचा नियम म्हणजे तेवढाच महत्त्वाचा आहे। जर आपण नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कन्यापूजन करत असतो, परंतु बऱ्याच जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात, परंतु तसं न करता 1 ते 7 वर्षाच्या किंवा 9 वर्षापर्यंतच्या मुलींना तुम्ही बोलावू शकता, कारण की ज्यांना अजूनही मासिक पाळी आलेली नसते अशा मुलींनाच आपण कुमारिका म्हणून बोलवायचं असतं। त्यामुळे कधीही कन्यापूजन करत असताना अशा छोट्या छोट्या मुलींना कुमारिकांना बोलवून त्यांचं कन्यापूजन तुम्हाला करायचं आहे। काही नियमांचं पालन आपण काटेकोरपणे करायचं आहे, तर नक्कीच आपल्याला नवरात्रीच्या व्रताचं संपूर्ण फळ मिळणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।